हे गाईज वेलकम टू माय न्यू व्लॉग. आणि आता सकाळचे सकाळचे 6:45 वाजत आले आहेत ऑलमोस्ट. आणि मी रेडी झाले आहे. मी जाते रत्नागिरीला, नाणीजला. तर माझं काम आहे एक, तर त्यासाठी मी जाते. आणि थोडा वेळ पण होता डॉक्टरांच्या अपॉइंटमेंटला नेक्स्ट. सो मी आता जाते तिकडे रत्नागिरीला. लगेच येणार आहे मी. एक रात्र किंवा 2 रात्र मी थांबेन जास्तीत जास्त, नाहीतर मग मी येणार रिटर्न. तर आता मी जाते आणि मी तुम्हाला दाखवते तिकडचं सुद्धा सर्व. आणि बघू, एन्जॉय करू, मस्त आहे की एन्जॉय करणार बस. आणि काम आहे ते करणार आणि त्यानंतर मग घरी येणार आणि मग पुन्हा डॉक्टरकडे जाणार, असं सर्व आहे. तर बघू आता पुढे काय होतं. मी आता जाणार आहे बसने. 8ची माझी बस आहे मालवणवरनं, तर ती पकडणार आणि मी बसने जाणार. तर ठीक आहे, मी थोडा नाश्ता करते आणि त्यानंतर मग मी निघते. ठीक आहे. फायनली बस आली आहे कणकवली स्टँडला. हे बघा कणकवली स्टँड. आणि आता सगळी लोक उतरत आहेत बऱ्यापैकी खाली होईल आता बस. कणकवली स्टँड. आता बघू, माझी एक फ्रेंड पण येणार आहे. फक्त येते का, मी तिला कॉल करते, विचारते ती पोचली आहे का. मला माझी फ्रेंड भेटली आहे आणि आता मी जातोय दोघीजणी. त्यानंतर आम्ही तुम्हाला नाणीजला गेल्यानंतर मी दाखवते तुम्हाला नाणीज कसं आहे आमचं, काय का नाणीज. तर फायनली बस राजापूर स्टँडला आली आहे आणि आता इथून निघाली आहे पण. सो फायनली आम्ही पोहोचलो आहे पाली बस स्टँडला. आणि आता इथून नाणीजला जाणारी बस पकडणार आणि त्यानंतर आम्ही नाणीजला पोहोचणार आहे. तर मी तुम्हाला भेटते नाणीजला पोहोचल्यानंतर. सो गाईज फायनली आम्ही पोहोचलो आहे नाणीजला. आणि इकडे बघा किती सुंदर वातावरण आहे. आणि सुंदर म्हणजे खूप भारीच वाटतं. एकदम डिवाइन फीलिंग येते. तर खूप छान आहे, तुम्हाला दाखवते सर्व.
सो गाईज आता आम्ही जातोय रूमवर, बॅग्स वगैरे ठेवून येतो आणि त्यानंतर जातो वरती. तर फायनली आता आम्ही पोचलोय नाणीजला बघा. पण इकडे कुठे कुठे असं म्हणजे फोटोशूट करायला किंवा व्हिडिओग्राफी करायला अलाउड नाही आहे. सो मी सगळ्याच गोष्टी नाही दाखवू शकत, सगळ्याच गोष्टी शूट नाही करू शकत. पण जेवढं शक्य होईल तेवढं मी शूट करते आणि दाखवते. तर आता आम्ही जातोय सेवेला. सेवेच्या तिथे पण आम्ही शूट नाही करू शकत. मी आल्यानंतरच बघू काय करायचं. कदाचित 2 दिवसाचा एक ब्लॉग होईल. तर भेटते नंतर. तर हे आहे मुख्य मंदिर आमचं नाणीजचं. बघू संध्याकाळी चान्स मिळाला तर मी जाऊन दाखवते तुम्हाला. आतमधून नाही दाखवू शकत पण बाहेरून दाखवू शकतो. बघा हे संतपीठ आहे मोठं. तर आम्ही खाली जातोय. आणि हे आहे गणपती मंदिर आमचं. खूप सुंदर आहे गणपती इथे. फक्त आतमध्ये फोटोग्राफी करायला अलाउड नाही, बाहेरूनच दाखवू शकतो. तर फायनली आम्ही आलोय रूमवर. आणि बघा माझी अजून एक फ्रेंड आली आहे सोबत. तर आता आम्ही जेवतो आणि त्यानंतर झोपणार. तर आम्ही इथून कुठून मागवलंय? रॉयल कोकणमधून ना? हो. तर आम्ही रॉयल कोकणमधून व्हेज बिर्याणी मागवली आहे सोबत कांदा. मला वाटत असेल की आमच्याकडे प्लेट्स नाही आहेत, पण असं नाही आहे. आमच्याकडे प्लेट्स आहेत. प्रेम खूप हल्ली कमी झालंय. ते आता आम्ही वाढवतोय. एका ताटात जेवल्याने ते वाढतं म्हणून सुरू आहे. लिंबू पिळणार हो, असं लिंबू येतात मध्ये म्हणून प्रेम वाढवायला एका ताटात जेवावं लागतं. मग तुमचं काय म्हणणं आहे ते तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये सांगा. हा, तुमच्या मैत्रिणीसोबत, तुमच्या आईसोबत, तुमच्या वडिलांसोबत किंवा तुमच्या बहिणीसोबत तुम्ही असं जेवता का? सांगा आम्हाला ते कमेंट मध्ये. आणि तुम्ही कोणासोबत जेवता कमेंट मध्ये टॅग करा आणि त्यांना शेअर करायला विसरू नका. कळलं तुम्हाला? मी मात्र सेपरेट जेवते कारण माझं प्रेम ऑलरेडी दोघांवर जास्त आहे. त्यामुळे दोघांवर जास्त आहे. त्यामुळे सो गाईज दिस इज द नेक्स्ट डे. आणि मी आता चालले, आमचा प्रोग्राम आहे तिथे. खूप थकायला झालं आहे आणि ते ना खूप चढाव उतार आहे. चढावायला खूप थकायला होतं. तर आता मी जाते आणि मला वाटतं की संध्याकाळपर्यंत चालेल प्रोग्राम. तिकडे पण व्हिडिओग्राफी अलाउड नाही आहे. सो व्हिडिओग्राफी करता येणार नाही मला. सो मी काय करू नाही शकणार. तर मी संध्याकाळीच भेटेन तुम्हाला. मी 2 दिवसाचा एक ब्लॉग बनवेन. आणि इकडे आल्यावर कसं व्हिडिओग्राफी वगैरे अलाउड नसते कुठे कुठे. सो करता येत नाही. तोपर्यंत मी तुम्हाला सकाळचं हे दाखवते. ओके, ठीक आहे.
सगळेजण नाश्ता वगैरे करायला जातात. आणि समोर दिसतोय तो कलश आहे. मी जेव्हा निवांत येईन ना तेव्हा डिटेलमध्ये त्याची स्टोरी वगैरे सगळं सांगेन मी. बघू आपण तेव्हा. तोपर्यंत आता मी वरचेवर दाखवते. आणि समोर जे दिसतंय ते संतपीठ आहे. आणि तो जो विष्णूचा हे दिसतंय ना, गरुडावर बसलेला विष्णू आहे, ते आहे मुख्य मंदिर आहे. बघा किती सुंदर दिसतं. आणि तिकडे वरती जो दिसतोय तो शिवमहाल आहे. असं सर्व आहे मस्तपैकी. इथून सूर्य बघा किती सुंदर दिसतो. मी आता जाते खाली. आणि हे आहे राम मंदिर. धुकं आहे ना त्यामुळे जरा हे दिसतंय. बघा इकडून पण मंदिर बघा. सगळीकडून म्हणजे कुठलंही तुम्ही कोणातून बघितलं तरी हा मंदिराचा कळस दिसतो. सुंदर मुख्य मंदिराचा. खालून बघितलं तरी दिसणार तुम्हाला. खूप सुंदर दिसतो. जी दिसते ना तर ही आमची हे आहे इंग्लिश मीडियम स्कूल आहे. म्हणजे पहिलीपासनं ते ग्रॅज्युएशनपर्यंत आहे. ग्रॅज्युएशनपर्यंत आता एक्सटेंड होईल असं आहे. तर ही आहे स्कूल. खूप सुंदर आहे. तिकडून दिसत नाही ना म्हणून इथून दाखवली. आणि इथे सर्व रस्त्याचं काम वगैरे चालू आहे. तर आता मी जाते प्रोग्रामला. सूर्य बघा किती सुंदर दिसतं. मी आता जाते वरती. नाही तुम्हाला भेटेन मी संध्याकाळी डायरेक्ट. सो गाईज फायनली मी रूमवर आले आणि आता खूप जास्त झोप येते. त्याच्यावरून मी झोपणार लगेच. उद्या सकाळीच निघायचं सुद्धा आहे मला घरी जायला. सो मी निघेन आणि बघू आता उद्या काय होतं ते. आता खूप जास्त थकले आहे मी. पूर्ण दिवस प्रोग्राम होता त्यामुळे. तर आपण भेटू पुन्हा उद्याच्या ब्लॉगमध्ये. आणि तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा. बाय, गुड नाईट.